श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या लोकांसाठी आजचा हा काळ एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकतो. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात भीषण संकटाचा अंत होण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमच्याच कुटुंबातील एखादी अतिशय जवळची व्यक्ती किंवा रक्ताचे नातेवाईक तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्हाला बर्बाद करण्याचा डाव आखत आहेत का? याचा गांभीर्याने विचार करा. मेष राशीचे लोक मुळातच वाघासारखे धाडसी आणि स्वाभिमानी असतात. परंतु जेव्हा स्वतःच्याच घरचा माणूस विश्वासघात करतो तेव्हा त्या जखमा कोणत्याही शस्त्रापेक्षा जास्त वेदना देतात. आजची रात्र संपण्यापूर्वी तुम्हाला एक सत्य जाणून घेणे गरजेचे आहे. कारण तुमच्या प्रगतीवर आणि सुखावर कोणाची तरी अत्यंत क्रूर नजर लागली आहे, जी तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण त्या शत्रूला त्याच्याच भाषेत धडा शिकवायची वेळ आली आहे. गुरुजींनी एक असा गुप्त आणि अत्यंत महाभयंकर उपाय सांगितला आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात विष घालवणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे हतबल करू शकता. गुरुजी म्हणतात, बंधू आणि भगिनींनो, मी ज्योतिष आणि तंत्रशास्त्रांचा 40 वर्षाचा अनुभव घेऊन हे सांगतो की घरातील शत्रू हा बाहेरच्या शत्रूपेक्षा कितीतरी पटीने धोकादायक असतो. जेव्हा तुमच्या स्वतःच्या रक्ताचा माणूस तुमच्या विरुद्ध उभा राहतो तेव्हा कोणत्याही देवाची पूजा किंवा सामान्य उपाय काम करत नाही. त्यासाठी एक विशेष आणि अत्यंत प्राचीन विधी करावा लागतो, जो मला माझ्या गुरूंनी सांगितला होता आणि आज मी तुम्हाला सांगत आहे. हा उपाय मी हजारो लोकांना सांगितला आहे आणि प्रत्येक वेळी त्याचा परिणाम दिसला आहे. मेष राशींच्या लोकांसाठी हा उपाय विशेषतः फलदायी आहे. कारण मंगळ तुमचा राशीस्वामी असल्याने तुमची इच्छाशक्ती अफाट असते. फक्त माझे ऐका आणि शांत मनाने हे करा, यश नक्की मिळेल. हा प्रयोग इतका शक्तिशाली आहे की ती व्यक्ती केवळ तुमच्या इशाऱ्यावर चालेलच नाही, तर पुन्हा कधी तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस स्वप्नातही करणार नाही. हा विधी जितका परिणामकारक आहे तितकाच तो गुप्त राखणे महत्त्वाचे आहे. कारण मेष राशीच्या लोकांसाठी हा शेवटचा आणि सर्वात अमोघ पर्याय उरला आहे. जेव्हा संकट बाहेरून नाही तर घराच्या उंबरट्याच्या आतून येते तेव्हा मेष राशीची माणसे मनातून कोलमंडून जातात. पण गुरुजी सांगतात की तुमच्या आयुष्यात सध्या जी काही वादळ सुरू आहे त्याला तुमचेच लोक जबाबदार आहेत. गुरुजी म्हणतात, मी अनेक घरांमध्ये हे पाहिले आहे, सगळ्यात जास्त त्रास देतो तो घरातीलच माणूस. तो तुमच्यासाठी हसतो, जेवतो, राहतो, पण मनात तुमचा नाश कसा होईल याचा विचार करत असतो. अशी लोक स्वतःच्या मत्सरापोटी तुमच्या घरातील सुखशांती नष्ट करतात. मेष राशींच्या माझ्या बांधवांनो, तुमच्या मनात आता जो चेहरा येत आहे तोच खरा शत्रू आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे येणारे अनेक जण हे सांगतात की घरातील एका व्यक्तीमुळे नोकरी जाते, व्यवसाय बुडतो, मुलांचे शिक्षण अडते. हे योगायोग नाही, हे त्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आहे. बाहेरचा कोणताही शत्रू तुम्हाला हरवू शकत नाही, पण तुमच्याच भावकीत लपलेला हा घरभेदी तुमच्या प्रगतीला वाळवीसारखा आतून पोखरत आहे. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर गोड बोलते, पण तुमच्या पाठीमागे तुमच्या नावाचे विष पसरवते, ज्यामुळे तुमच्या घरात सतत कटकटी, भांडणे आणि अशांतीचे वातावरण निर्माण होत आहे. तुमच्या कुंडलीचा स्वामी मंगळ असूनही घरातील या लोकांच्या त्रासामुळे तुमच्यातील शुभग्रहाचे बळ क्षीण होत चालले आहे आणि तुमच्या यशाचा द्वेष करणाऱ्या लोकांच्या नकारात्मक लहरीमुळे तुमच्या घरात दारिद्र्य पाय पसरू लागले आहे. ही व्यक्ती कुटुंबातील असल्याने तुम्ही तिच्याशी उघडपणे लढू शकत नाही आणि तिला पूर्णपणे सोडूही शकत नाही. हीच कोंडी तुम्हाला आतून अस्वस्थ करत आहे. पण आता गुरुजींनी सांगितलेला हा लिंबाचा प्रयोग तुमच्यासाठी ढाल बनून उभा राहील. गुरुजी म्हणतात, हा लिंबाचा प्रयोग मी तुम्हाला सांगत आहे तो अत्यंत प्राचीन आणि सिद्ध असा विधी आहे. माझ्या गुरुपरंपरेत हा उपाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. लिंबू हे नकारात्मक ऊर्जा शोषण्याचे सर्वात सहज आणि प्रभावी साधन आहे आणि त्यावर लोखंडी खिळ्याचा वापर म्हणजे शनी आणि मंगळाची युती, जी कोणत्याही शत्रूची बुद्धी गोठवण्यासाठी पुरेशी आहे. हा उपाय करताना मनात संशय आणू नका, कारण संशय म्हणजे विधीचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांनी हा प्रयोग श्रद्धेने केला त्यांचे आयुष्य बदलले आहे. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तुम्ही फक्त माझ्या सांगण्याप्रमाणे एक एक पाऊल टाका, बाकी काम श्री स्वामी समर्थांची कृपा करेल.
ज्या नातेवाईकाला तुम्ही आयुष्यातून बाहेर काढू शकत नाही त्यांच्या बुद्धीवर अंकुश मिळवणे हाच एकमेव मार्ग तुमच्याकडे शिल्लक आहे. आणि हा विधी तुमच्यातील सर्व नकारात्मक पाश तोडून तुम्हाला तुमचा मान सन्मान परत मिळवून देईल. हा प्रयोग करण्यासाठी तुम्हाला एक डाग नसलेले टवटवीत पिवळे लिंबू मिळवायचे आहे, जे तुमच्या शत्रूच्या अहंकाराचे प्रतीक असेल. हे लिंबू खरेदी करताना किंवा घरी आणताना मंगळवार किंवा शनिवार निवडावा, कारण या दिवशी मेष राशीची ऊर्जा अत्यंत तीव्र असते. लिंबाला कुठेही जखम किंवा काळा टिपका नसावा, अन्यथा विधीचा परिणाम उलट होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. यासोबतच तुम्हाला एक नवीन आणि टोकदार लोखंडी खिळा घ्यायचा आहे, जो शनीचे प्रतीक असून मंगळाच्या प्रभावाखाली शत्रूच्या बुद्धीला खीळ घालण्याचे काम करेल. हा खिळा वापरलेला नसावा, कारण जुन्या लोखंडात आधीच नकारात्मक ऊर्जा असते. तसेच नाव लिहिण्यासाठी एक पेन आणि एक लाल रंगाचे कापड सोबत ठेवा, कारण लाल रंग मेष राशीसाठी महाशक्तीचा स्रोत आहे. हे सर्व साहित्य गोळा करताना कोणालाही संशय येणार नाही याची काळजी घ्या, कारण हा उपाय जितका गुप्त राहील तितकाच तो शत्रूवर जबरदस्त वार करेल. साहित्य घरात आणल्यावर ते जमिनीला स्पर्श होणार नाही अशा बेताने एका कोपऱ्यात किंवा कपाटात लपून ठेवा आणि मनात असा संकल्प करा की आजपासून तुझे माझ्या विरुद्धचे सर्व डावपेच्या साहित्यात बंदिस्त होत आहेत. विधी सुरू करण्यापूर्वी तुमचे मन पूर्णपणे शांत ठेवा. जर मनात भीती असेल तर हा प्रयोग करू नका, कारण तुमचा आत्मविश्वासच त्या नातेवाईकाचा अर्धा पराभव करेल. आता प्रत्यक्ष विधीची वेळ आली आहे. रात्रीच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर एकांतात तो पिवळा लिंबू हातात घ्या आणि त्यावर त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहा. नाव लिहित असताना तुमचा सर्व संताप त्या लिंबूत उतरू द्या, कारण मेष राशींच्या व्यक्तीची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते की नाव लिहिताच त्या व्यक्तीची अर्धी शक्ती लिंबामध्ये कैद होते. नाव लिहून झाल्यावर तो लिंबू त्या नातेवाईकाच्या संपर्कात येणे आवश्यक आहे. जर शरीराला स्पर्श करणे शक्य नसेल तर त्या व्यक्तीचा वापरलेला कपडा किंवा ती जिथे बसते त्या जागेला तो लिंबू गुपचूप स्पर्श करा. या स्पर्शामुळे त्या व्यक्तीच्या मनातील तुमच्याबद्दलचे सर्व वाईट विचार लिंबात ओढले जातील. त्यानंतर तो लोखंडी खिळा लिंबाच्या बरोबर मधोमध असा जोरात टोचा की तो खिळा त्या व्यक्तीच्या कुटील बुद्धीला कायमची खीळ घालेल. खिळा टोचताना बाहेर येणारा लिंबाचा रस म्हणजे त्या शत्रूच्या अहंकाराचा झालेला विनाश आहे असे समजा. शेवटी तो लिंबू त्या लाल कपडात बांधा आणि मेष राशींच्या आक्रमकतेने त्याला 3 घट्ट गाठी मारा, ज्या त्या व्यक्तीच्या हालचालीवर तुमचे नियंत्रण मिळवून देतील. हा कापडात बांधलेला लिंबू पुढील 24 तास तुमच्या जवळ किंवा ओशाखाली ठेवा आणि कोणाचीही नजर त्यावर पडू देऊ नका. या 24 तासात त्या नातेवाईकाच्या वागण्यात तुम्हाला विचित्र बदल दिसतील, पण तुम्ही शांत राहा, कारण हा तुमच्या संयमाचा काळ आहे. 24 तासानंतर तो लिंबू घेऊन घराबाहेर पडा. मागे वळून पाहू नका आणि वाटेत कोणाशीही बोलू नका. एखादा निर्जन कोपरा किंवा कचऱ्याच्या कुंडीत तो विसर्जित करताना मनात निर्धार करा की आज माझ्या आयुष्यातील सर्व कौटुंबिक क्लेश संपत आहेत. आणि त्यानंतर सर्व शत्रुशाही स्वाहा या मंत्राचा 11 वेळा उच्च श्रद्धा ठेवून जप करा. मंत्राचा उच्चार होताच तुमच्या मनावरचा वर्षानुवर्षाचा ताण हलका होईल आणि शत्रूच्या मनात तुमच्याबद्दल एक अनामिक भीती निर्माण होईल. विसर्जन करून थेट घरी या. कुठेही थांबू नका. हातपाय स्वच्छ धुवा किंवा स्नान करा आणि त्या रात्री कोणाशीही वाद घालू नका. अगदी ज्याच्यासाठी उपाय केला आहे त्याच्याशीही नाही. यानंतर अवघ्या काही दिवसातच तो नातेवाईक तुमच्यासमोर नतमस्तक होईल. त्याचे वागणे सुधारेल आणि तुमच्या कुटुंबात पुन्हा एकदा सुख समृद्धी नांदू लागेल. गुरुजी म्हणतात, बंधूंनो, हा विधी पूर्ण केल्यानंतर एक गोष्ट नक्की करा. श्री स्वामी समर्थांचे आभार माना, कारण या विधीमागे खरी शक्ती ही त्यांचीच कृपा आहे, माझी नाही. मी फक्त माध्यम आहे. तुमच्या घरात सुखशांती परत आली की एखाद्या गरजूला जेवण द्या, एखाद्या मंदिरात दीप लावा. हे तुमच्या पुण्याई वाढवेल. तुम्ही एकटे नाही आहात. लाखो मेष राशीचे बांधव या त्रासातून जात आहेत, पण ज्यांनी हे केले त्यांचे आयुष्य बदलले. माझा आशीर्वाद आहे की तुमच्या घरात लवकरच सुख, समाधान आणि भरभराट येईल. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. कधीही घाबरू नका. हा विजय मिळवल्यावर मेष राशींच्या लोकांनी आक्रमक होऊन समोरच्याला चिडवू नये, कारण हा विधी केवळ संरक्षणासाठी आहे. जर याचा गैरवापर केला तर मंगळाचा कोप होऊ शकतो, याची जाणीव ठेवा.
मनात नेहमी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुरू ठेवा, कारण ईश्वरीय अधिष्ठानाशिवाय कोणतीही शक्ती पूर्णत्वास जात नाही. मेष राशींच्या बांधवांनो, आता रडण्याचे दिवस संपले आहेत. हा उपाय करा आणि आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमची एक कृती कोणाचे तरी उद्ध्वस्त होणारे घर वाचू शकते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.